मैं प्रेम का प्याला पिया. प्रणव, लाईट बिल भरलं का? लोणावळा बघ ना यार, काय अरे मी काय दिसतोय. म्हणते, लाईट बिल भरलं का? काय? ऑलरेडी 4-5 दिवस लेट आहे प्रणव. थांब बघू दे मला. बघू दे काय, मी त्या दिवशी म्हंटल मी भरते तर नाही म्हणे मी भरतो. एक गोष्ट प्रॉपर नाही, साधी एक भरलं शिस्त भरलं नाही. भरलं. बरं, गाडी सर्व्हिसिंगचं काय आहे? टाइम नाही ना रे मला, टाकतो थांब. अवघड आहे बाबा, अवघड आहे. साधी एक गोष्ट प्रॉपर नाही, एक गोष्ट शिस्तीत नाही. घरातल्या गोष्टी सगळ्या कुठं, कोणती गोष्ट कुठं पडते. तर टॉवेलचं तर रोजचं नाटक आहे. रोज तो ओला टॉवेल गादीवर असतो. किती सांगा, बिलकुल शिस्त नाही लागलेली. उद्या सकाळी गाडी पिक करायला माणसं येणार काय आहे. यार, बिलकुल शिस्त नाही. असं 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 बेशिस्त, बिलकुल शिस्त नाही, असा शब्द ऐकल्यानंतर असं कसं कसं होतं, कसं? असं घरात कानात गरम तेल ओतल्यासारखं. मग लावायची ना शिस्त. लहानपणीपासून आईची इतका मार खाल्लेला आहे मी ह्या बेशिस्तपणासाठी. अक्षरशः तुम्हाला सांगतो, असे शूज हातात घेऊन जायचो मी शाळेत. त्या गेट पासून क्लास पर्यंत जाईपर्यंत काय बेशिस्तपणा आहे हा, अभिमानाने सांगतोय बघा मंडळी. अजून काही? मुलं मला दारात यायचे बोलवायला. हाईट झालेली आहे, हाईट. पण ही जी बेशिस्तपणा आहे, मी माझ्या आईचा आभार मानतो, तिने मला शिस्त लावली. नाही तर आजकालच्या जगात आपण बघतो किती डिव्होर्सच्या केसेस आहेत. डिवोर्स, कर्जबाजारी, एन्झायटी, साधे इंटरव्ह्यूची डेट सुद्धा लक्षात नसती. एवढं एवढं बेशिस्तपणा, इतका बेशिस्तपणा. ह्या जनरेशनला तर इतकं जास्त आहे. म्हणजे असं आईने आम्हाला असं चापटून काढलेलं आहे. मास्तरचे असे फटके, हात सुजेपर्यंत मास्तरचे फटके काढलेले आहेत. आता आजच्या कोण जनरेशनला नाही. कोणाला माहिती का? आमच्या टायमाला आहे ना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास करायचे. हाईट केलेले आहेस का कधी? ह्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, म्हणजे असं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर्कशॉपला गेल्यानंतर सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वयंशिस्त असं टेचाच सुनावलं जायचं. आजी शिस्त नाही, आई शिस्त नाही, वडील शिक्षक. बेशिस्त आहे, शिक्षक होमवर्क केला नाही शिस्त नाही, भाऊ शिस्त लावायला, बहीण काय बेशिस्त आहे. अरे हा शब्द वारंवार वारंवार का यायचा, का आपल्या समोर यायचा, याचं कारण काय आहे? ही बेशिस्त किंवा स्वयंशिस्त किंवा सेल्फ डिसिप्लिन कंटिन्युअस ऐकलेले, ऐकून 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 तो शब्द आपल्यासाठी नवीन नाहीये. पण मग ह्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघं आवर्जून व तळतळून सांगणार आहोत. नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी. नमस्कार मंडळी, मी मृणाल चौधरी तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे प्रणव. सो आपण गप्पा मारणार आहोत, जो टॉपिक तुम्ही पाहिलाच असेल, सेल्फ डिसिप्लिन. आणि प्रणव सोबत असल्यामुळे तर आणखीन मजा येणार आहे गप्पा मारायला. घुसखोरी केली हो ह्या चॅनल मध्ये. उलट आपल्याला चांगलं झालं, कारण आपल्याला गप्पा मारायला मजा येणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथून पुढे ह्या चॅनल वरती तुम्ही फक्त मृणालला नाही तर मला सुद्धा बघणार आहात. आम्ही दोघंही मिळून हा चॅनल चालवणार आहोत व तुम्हाला खूप नवीन नवीन माहिती देणार आहोत. आणि सोबत प्रणव असल्यामुळे तर आपल्याला गप्पा मारायला मज्जाच येणार आहे. हा तुमचा मोठेपणा आहे सगळ्यांचा. तर चला मंडळी, आजचा सेल्फ डिसिप्लिन किंवा स्वयं शिस्त ह्या टॉपिक कडे वळूयात. तो किती वेळेस आपण ऐकतोय सेल्फ डिसिप्लिन, शिस्त, बेशिस्त. काय आहे नेमकं, सांग तरी काय आहे हे सेल्फ डिसिप्लिन? मी तुम्हाला थेरॉटिकल कमी पण प्रॅक्टिकली जास्त याचा समजून देतो. हे काय, तुमच्या विचारांवरती, इमोशन्सवरती आणि ॲक्शन्सवरती असणारा कंट्रोल म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. एखादा विचार आला डोक्यात, एखादे इमोशन्स येत आहे, एखादे ॲक्शन करायचे. ॲक्च्युली ॲक्शन करायच्या आधी ह्या दोन गोष्टी येतात. एक तर विचार येतो, त्याच्यानंतर इमोशन्स येतात, त्याच्यानंतर ॲक्शन येते. तुम्ही जर हे सिक्वेन्सला, ह्या सिरीजला जर कंट्रोल करू शकलात, तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे तुम्ही सेल्फ डिसिप्लिन आहात. तुम्ही सेल्फ डिसिप्लिन्ड आहात.
तुम्ही जर लाईफ सेल्फ डिसिप्लिन आहात तर तुम्ही कोणती पण गोष्ट अचीव करू शकता. आपण हल्ली खूप सारे उदाहरणं बघतो. थोडीशी गाडी धडकली किंवा थोडंसं थोडासा टच होतो. उतरून बारीक की हाणामारी की अरे बापरे! ते स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे. त्यांनी गाडी येऊन थोडीशी घासून गेला. मी त्याला जर शिव्या नाही दिल्या किंवा त्याला बाहेर काढून जर मारला नाही, तर मी मर्द नाही. हे स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे आजकालचं. अरे पण हे कुठं घेऊन चाललंय? थोडासा राग, छोट्या-छोट्या मुलांना राग कंट्रोल होत नाही. आई-बापाच्या मुस्काडीत मारतात. मी खूप वेळेस पाहिलेलं आहे. कशामुळं? काय? बिलकुल. तो वेगळा पार्ट आहे. पेशन्स तर बिलकुल नाही, शिस्त बिलकुल नाहीये. तर मंडळी तुम्ही पाहिलं की सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय? प्रणवने जसं सांगितलं की तुमचे विचार, तुमचे इमोशन्स, तुमचे ॲक्शन्स यावर जर तुम्ही कंट्रोल करू शकता तर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन आहात. पण जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन नसाल तर त्याचे काय दुष्परिणाम आहे? तर त्याचे 8 असे दुष्परिणाम आहे. तर तुला काय वाटतं प्रणव, ते 8 दुष्परिणाम कोणकोणते आहेत? पॉइंट नंबर 1, लॅक ऑफ अचिव्हमेंट. लॅक ऑफ अचिव्हमेंट कसं बरं? म्हणजे लॅक ऑफ अचिव्हमेंट म्हणजे अचीव्ह करू शकत नाही. तो लाईफमधले गोल्स अचीव्ह करू शकत नाही. कसं? एखादी गोष्ट जर तुम्हाला अचीव्ह करायची असेल, तर ती शॉर्ट टर्म नसते, लाँग टर्म असते. त्याचे एफर्ट्स तुम्हाला खूप मोठ्या पिरियडसाठी घ्यावं लागतात. मी उदाहरण घेतो. घर. एक माणूस आहे. प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं माझं स्वतःचं घर असावं. घर घेणं ही 1-2 दिवसाची गोष्ट आहे का? साधं त्या घराचं डाऊन पेमेंट भरण्यासाठीचे पैसे सुद्धा तुम्हाला साठवावे लागतात. ते सेव्ह प्रॉपर करावे सेव्हिंग लागतात. करावी लागते. करेक्ट आहे. मग ती जर सेव्हिंग करतोय, आपल्याला घर घ्यायचं. घर घेणं म्हणजे एक खरंच एक मिडल क्लास माणसाचं घर घेणं हे लाईफमधली एक स्वप्नच. टास्क असतो. तो टिक मार्क टू डू लिस्टमध्ये असतं. हे स्वप्न असतं, यार मी घर घेतलं. मग त्याच्यासाठी जर हा पैसे काढतोय दर महिन्याला, सेव्हिंगला टाकतोय आणि अचानक कोणीतरी येतोय एक्झिक्युटिव्ह, त्याला भुरळ पाडतो. त्याला म्हणतो, सर खूप छान गाडी आहे, हे फीचर्स आहे, स्वस्तात भेटतीये, तुम्हाला कमी प्राईजमध्ये भेटतीये, परत ही ऑफर भेटणार नाही. आणि हा मूर्खासारखं गाडी घेऊन येतोय घरी. त्याचं मन भुरळतं. त्याला जर गाडीची गरज असली असती तर त्याच्या आधीच त्यांनी पहिले गाडी घेतली असती. घर घेतलं असतं तर घर घ्यायचं स्वप्न पाहिलंच नसतं. मग कुठं गेलं तुझी अचिव्हमेंट? घर घ्यायची अचिव्हमेंट कुठे गेली? झाली ना लॅक. त्याच्यामुळे आणि एवढं करून त्याचे शब्द राहतात, ठीक आहे जाऊ दे, आत्ता गाडी घेतली, मी परत नंतर सेव्हिंग करेल, मी नंतर परत सेव्हिंग करेल आणि घरासाठी परत सेव्हिंग करेल. म्हणजे काय आलं? प्रोकास्टिनेशन. तर पॉइंट नंबर 2 प्रोकास्टिनेशन. त्यांनी गाडी घेतली, घर घेण्यासाठी ठीक आहे मी नंतर करतो, नंतर बघेल, मी परत सेव्हिंग करेल, मग मी घर घेईल. जे अचीव करायचं होतं त्याला, त्यांनी तर ते लॅक केलं आणि आता प्रोकास्टिनेशन करतोय. मोठे मोठे गोल्स जर तुम्हाला अचीव्ह करायचे असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी छोटे छोटे एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि ह्या छोट्या छोट्या एफर्ट्सची जर तुम्ही पुढे चालढकल केली तर तुमचे मोठे गोल्स कधीच अचीव्ह होत नाही, बरोबर आहे. आणि हे पुढं न ढकलता प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित टाईममध्ये बसवावी लागती. म्हणजे कसं टाईममध्ये बसवणं किंवा टाईममध्ये करणं हे कसं? फॉर एक्झाम्पल, घर घ्यायचं आहे, ओके, स्वतःचं घर घ्यायचं आहे, बॅचलर आहात, पैसा चांगला येतोय, म्हणजे सॅलरी पॅकेज चांगला आहे, बॅचलर आहात. लग्न झाल्यानंतर एक्सपेन्सेस वाढणार आहेत. बॅचलर असताना एक्सपेन्सेस खूप कमी असतात, लायबिलिटीज खूप कमी असतात. फॅमिली एक्सपांड झाली, तुम्हाला मुलबाळ झालं, मुलबाळ झाल्यानंतर अजून जास्त खर्च तुमचा वाढणार. खर्च वाढतो, एक्सपेन्सेस वाढतो. त्यावेळेस तुमची सेव्हिंग कमी होती. हां, डेफिनेटली तुमची सॅलरी पॅकेज पण वाढतो, सगळ्या गोष्टी वाढतात, पण त्यानुसार जसं सॅलरी पॅकेज वाढतं, जशा गोष्टी वाढतात, तशा तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण वाढते, तुमचं खर्चही वाढतात. मग जर तुम्ही बॅचलर असताना राईट टाईमवरती राईट सेव्हिंग करून जर तुम्ही घर घेतलं तर, किंवा महिन्याची एक तारीख तुम्ही ठरवलेली आहे, त्या तारखेला मला सॅलरी येते, त्या तारखेला मी एवढे पैसे काढून बाजूला ठेवणार, ही तुम्ही व्यवस्थित टाइम मॅनेज केला तर. तर तिसरा पॉइंट म्हणजे पुअर टाइम मॅनेजमेंट. बरोबर आहे. काही काही लोक व्यवस्थित रोजच्या रुटीनमधून वेळ काढून पार्ट टाइम
बिझनेस करतात किंवा पार्ट टाइम गोष्टी करतात, त्यातून त्यांना पैसा भेटतो, पैसा अर्न करतात. खूप लोक जे दिवसभर जॉब करतात आणि संध्याकाळी आल्यानंतर फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंगचे किंवा काही जे असेल ते बघतात, काम करतात एक्स्ट्रा. बरोबर आहे. त्या त्या इन्कम मध्ये त्यांची सेव्हिंग होती. त्याच्यासाठी प्रॉपर टाइम. आणि असं नाही हा ते सुट्टीच्या दिवशी मजा पण करतात किंवा बाकीची सगळी लाईफ जगण्याची पण ते जगतात. सो टाइम मॅनेजमेंट हा तिसरा आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. याच्यासाठी आपण लहानपणीपासून ओरडा खात आलेलो आहे की वेळेचं खूप भान मोठा नाही. विषय तो, त्याच्यावरती पण आपण नक्कीच गप्पा मारू. आता टाइम मॅनेजमेंट करतोय, पैसे जमा करतोय, सगळ्या गोष्टी आहेत, पण अचानक ट्रिप निघाली मित्रांची. यांनी सॅलरी ऑलरेडी एक्झॉस्ट केलेली आहे. ओके, यांनी काय केलेलं आहे, सॅलरी आली, सेव्हिंग बाजूला काढून ठेवली. त्या महिन्यात त्याला जास्त खर्च झाला, समजा घरी काही पैसे पाठवावे लागले हे. पण मित्रांची ट्रिप निघाली, मित्र चाललेत फिरायला सिंगापूरला. याला बरं. झालं टेम्पटेशन. काय झालं? टेम्पटेशन. यांनी त्या घरासाठी ठेवलेल्या पैशातून पैसे काढले, सिंगापूरच्या ट्रिपसाठी दिले. बरोबर आहे. योग्य आहे का? आहे का योग्य? नाही ना, बिलकुल बरोबर नाही. याला इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणतात. इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणजे छोट्या छोटे टेम्पटेशन, छोट्या छोट्या गोष्टी तुमचं दृढ निश्चय हलवतात. बरोबर आहे. काही ट्रिप येते, कधी कोणाचा बर्थडे येतो, कोणाचं काही येतं, गिफ्ट देणं येतं. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. तुम्ही साधं डाएट करताय, आता डाएट म्हणल्यावर माझ्याकडे पाहू नका, मी करत नाही, पण साधं डाएट करताय, छोटी एखादी गोष्ट असते. हां, एखादी बरोबर आहे. पाणीपुरी सुद्धा तुमचा डाएट ब्रेक करतो. साधा एक वडापाव हो, असा दिसला कसा टेम्प्टिंग होतं नाही, आता क्रेव्हिंग होती. ते क्रेव्हिंग त्या एका छोट्याशा त्या एका मिनिटाच्या क्रेव्हिंगमुळे तुमचं डाएट मोडतं. तर ह्या गोष्टीवरती तुम्हाला आवर्जून लक्ष देणं आहे. हे तर झालं आता टेम्पटेशन. पण मग आणखीन एक गोष्ट, तुमची हेल्थचं काय? तर साधं एक वडापाव खाल्ल्यानंतर आपलं डाएट बिघडून जातं. बरोबर आहे. तेवढं एक 5 मिनिटाची क्रेव्हिंग असते, पण ती पण आपल्याला कंट्रोल नाही झाली तर आपलं डाएट मोडतं. मग हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे. हेल्थ इश्यू पॉइंट नंबर 5, हेल्थ इश्यू. बरोबर आहे. हे डिप्रेशन, एन्झायटीज, ओबेसिटी परत माझ्याकडेच आलं. पण ह्या गोष्टी आजकालच्या दुनियेत खूप वाढत आहेत. सगळं धावपळीचं रुटीन झालेलं आहे, त्याच्यामुळे हेल्थकडे आपण लक्ष देत नाहीये. एक्सरसाइज नाही, मेडिटेशन नाही, प्रॉपर डाएट नाही. जर तुमची हेल्थच चांगली नसेल तर तुम्ही काय बाकी ज्या वरच्या गोष्टी आहेत, तुमचं अचिव्हमेंट राहिलं, तुमचं मॅनेजमेंट राहिलं, तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी राहतात. कारण सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हेल्थ. जान है तो जहान है. मला थोडीशी भीती वाटली होती बरं का, मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मेडिटेशन आणि एक्सरसाइज वरती एवढं झालं, म्हणलं आता परत चालू होती काय. तो विषय महत्वाचा आहे ना, इम्पॉर्टंट. तुमची काय म्हणतात ते, सर सलामत तो पगडी 50. बरोबर आहे, तशी गंमत आहे. तो विषय भास्ट आहे हो. बर, मला तुम्ही सांगा, हे अशा पॅटर्नचे आतापर्यंत मी जे सांगत होतो, अशा पॅटर्नचे लोक किती तुमच्या आयुष्यात आजूबाजूला दिसले? खूप असतात. बरोबर आहे. काय म्हणजे तोंडात कडकीचे, पैसेच नाही, मॅनेजर्स होत नाही, तंगीचे, यार काय सांगू, पगार पुरतच नाही. का? कशामुळे? आर्थिक शिस्त, फायनान्शियल मॅनेजमेंटच नाही. सो आपला पुढचा पॉइंट म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम्स. ज्या व्यक्तीचं स्वतःच्या विचारांवरती, इमोशन्सवरती व ॲक्शन्सवरती कंट्रोल नाही, तो पैसे खर्च करताना सुद्धा स्वतःवरती कंट्रोल नसतो. बरोबर आहे. अहो हे सोडा, मी खूप सारे लोक असे फ्लॉन्ट करताना पाहिलेले. ए भाई तेरे को क्या चाहिए मैं देता. अरे का तर मॅनेजमेंटच नाही ना फायनान्शियल. कधी कधी असं वाटतं याच्या घरी छपाई कारखाना आहे पैशांचा. जोपर्यंत असतो पैसा खिशात तोपर्यंत तो मस्त त्याचा यूज करून घेतो, पण त्याचं मॅनेजमेंट आयुष्य नसेल. कुठं लीड होतं.
हेच जर पैसे व्यवस्थित मॅनेज केले, किती तुम्हाला वेल्दी बनवतील. आता मी काय रचना रानडे मॅडम सारखं एवढं हुशार नाही की फायनान्शियल मॅनेजमेंटवरती तुम्हाला लेक्चर द्यावे, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की तुमचा जर विचार, इमोशन्स आणि ऍक्शन्स वरती कंट्रोल नसेल, तुमच्या खिशात कधीच पैसा टिकणार. नाही, तर शिस्त लागती ना. बाकीच्या शिस्त झाल्या, पण मग आर्थिक शिस्त पण लागते ना. सगळ्या गोष्टी एकमेकांवरती डिपेंड आहे. तुम्ही काही अचीव केलं, तुम्ही मॅनेजमेंट प्रॉपर केलं, तुमची हेल्थ ओके असेल आणि तुमचं जर आर्थिक शिस्तच नसेल तर काय उपयोग आहे. बरोबर आहे. ह्या गोष्टी तर लागतातच लागतात, पण आर्थिक शिस्त पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. एक माणूस आहे, त्याची ना मेंटल हेल्थ प्रॉपर आहे, ना फिजिकल हेल्थ प्रॉपर आहे, ना त्याच्याकडं फायनान्शियली तो साऊंड आहे, कायम फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, ना त्याच्या लाईफमधल्या कोणत्या गोष्टी टायमिंगवरती होतात, ना तो कोणती गोष्ट आत्ताची आत्ता करतो, ना त्याच्या लाईफमध्ये काही गोल्स आहेत, ना त्या गोल्सला अचीव करण्यासाठी धडपड आहे. अशा व्यक्तीसोबत कोण राहील? कोणीच नाही राहणार. अशा व्यक्तीची मेंटॅलिटी काय राहील? अनस्टेबल. त्याच्या सोबतच्या व्यक्तीची चिडचिड किती असेल? बट ऑब्वियस होणारच. त्याच्या सोबतचा व्यक्ती किती चिडचिड किंवा इरिटेट होईल. डिप्रेस होईल. मला तू सांग, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे लोक त्याला सोडून नाही जाणार? बट ऑब्वियस आहे. कसे डिवोर्स नाही होणार सांगा? बरोबर आहे. डिवोर्स सोडा, जन्मदाते आई वडील सुद्धा तुम्हाला वैतागू शकतात जर तुमचा ह्या पॅटर्न मधलं बिहेवियर असेल तर. कारण टॉलरन्स किंवा गोष्टी, माणूस हा पॅटर्न मध्ये जगणार आहे. त्याला सगळ्या गोष्टी पॅटर्न मध्ये लागतात, सगळ्या गोष्टी एक प्रॉपर याला लागतात. प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न असतात. तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉपर आहे मला सांगा? कोणत्याच नाही. कोण तुमच्यासोबत राहणार आहे? तुमच्याकडे आलं का यार पैसाच नाही, यार बरंच नाही वाटत आहे, मला एन्झायटी आहे, मी खूप डिप्रेस्ड आहे. कसं कोण मित्र मैत्रिणी सुद्धा कोणी सोबत ओव्हर द पिरियड ऑफ टाइम सोडून देतात. ठीक आहे यार, इरिटेटिव्ह पर्सन आहे, नेहमीच रडत राहते, बिलकुलच हेल्थ चांगली नाहीये, तिचं टाइम मॅनेजमेंटच नाहीये, प्रत्येक गोष्टीत प्रोकास्टिनेशन आहे, तर कोण राहणार आहे सोबत? बरोबर आहे. बरोबर आहे. सो गाईज, हा 7वा पॉइंट, अनस्टेबल रिलेशनशिप्स, हे सुद्धा सेल्फ डिसिप्लिन्स नसल्यामुळे होतात. बरोबर आहे. जे की आत्ताच मी सांगितलं, कोणतंच रिलेशन प्रॉपर नाही राहू शकत. मला एक गोष्ट सांगा, जर एवढे सगळे प्रॉब्लेम्स त्या माणसामध्ये असतात, त्याचं इस्टीम कसं असणार आहे? सेल्फ इस्टीम कसं असणार आहे? कायम तो माणूस असा, मृणालच्या भाषेत सांगतो मी, तो माणूस असा ढुस असतो, ढुस. हे तिचं कायम बोली भाषेतला शब्द आहे, ढुस. असा अबे त्याला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, त्याला मेंटल प्रॉब्लेम आहे, त्याच्या आयुष्यातली कोणतीच गोष्ट चांगली नाही, तो असा मैं क्यों जिंदा हूँ रे. हो, इतना भी खुद को पूछता नहीं है. हा, वो भी सही है. हा जर क्वेश्चन त्याला पडतोय तर तो जगणार ना. आमची आजी गावाकडं कायम म्हणायची, खायला काळ भुईला भार. तसा तो व्यक्ती असतो. करेक्ट आहे. त्याच्यात ना कॉन्फिडन्स असतो, ना कोणती गोष्ट पलटून टाकायची ताकद असते, ना कोणती गोष्ट ग्रो करण्याची ताकद असते, ना त्याचा स्वतःवरती विश्वास असतो की मी आयुष्यात काहीतरी अचीव करू शकतो, काहीच प्रॉपर नाही. जो माणूस ठरवलेली गोष्ट व्यवस्थित करू शकणार नाही, तो आयुष्यात कायच करू शकणार, कायच अचीव करू शकणार आहे. तर नुकसान. गाईज, हे 8 पॉइंट्स याच्यासाठी आहात की जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन नसेल तर तुमचं वाटुळ. बरोबर आहे. चुकीचं आहे. आणि आम्ही असे खूप लोक समतानी पाहिलेले आहेत. मग आता 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 खूप झाला, आता लय पेटून उठलत, मला माहिती चायला, मला ही आयुष्यात असं कधीच व्हायचं नाही, करायचं नाही. मग सेल्फ डिसिप्लिन वाढवण्यासाठी काय करायचं? बरोबर आहे. तू तर आता सगळं, जर सेल्फ डिसिप्लिन नसेल तर काय तुमचे काय हाल होईल हे सांगितलं. मग आता
आता काय करायचं सेल्फ डिसिप्लिन साठी ते पण सांग ना. तर मंडळी, सेल्फ डिसिप्लिन अचीव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिला पॉईंट, याच्यात पण मी पॉईंट्सच सांगणार आहे, शेवटच्या पॉईंटपर्यंत तुमच्या अंगात एवढी शक्ती आलेली असेल, उद्यापासून आपण पेटून उठू. शब्द आहे माझा, लिहून घ्या. बरोबर आहे. सगळ्यात पहिला पॉईंट, सेट क्लिअर गोल्स. सेट क्लिअर गोल्स हा पॉईंट का बरं माहिती का? तुम्हाला फिरायला जायचंय, बोर झाले, फार वैतागले, म्हणून थोडं रिलॅक्सेशनसाठी फिरायला जायचंय. कुठं जायचं, काय जायचं, कधी जायचं, का बरं जायचं, काहीच माहित नाही, फिरायला जायचं. कुठं पोचताल तुम्ही? कुठे पोहोचणार आहे, कारण काय सेटच नाही ना कुठं जायचंय. पार्किंग मधून गाडी काढताल, तर आधी काहीतरी ठरवावं लागेल ना का आपल्याला ह्या लोकेशनला जायचंय, कुठे जायचंय, काय जायचंय. मग तुम्हाला जर लाईफमध्ये कुठे जायचं असेल, आधी गोल सेट करावे लागतील. मग गोल्स कसे सेट करायचे, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. स्मार्टली म्हणजे स्मार्टली तर करायचे, तुम्ही तर स्मार्ट आहातच, आय नो, स्मार्टली तुम्ही सगळे सेट करणारच आहात, पण स्मार्ट हा फॉर्म्युला आहे. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रेलेव्हंट आणि टी फॉर टाइम बाउंड. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रेलेव्हंट आणि टी फॉर टाइम बाउंड. समजतंय? आधी स्पेसिफिकली डिफाईन करा काय करायचंय. स्पेसिफिक पाहिजे, स्पेसिफिक. गोल क्लिअर पाहिजे. मला 3 BHK फ्लॅट घ्यायचा आहे. एक्झाम्पल आहे बरं का, म्हणजे मला घ्यायचा नाहीये, एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल, स्पेसिफिक मला गोल. 3 BHK फ्लॅट घ्यायचा आहे. ओके, हा झाला स्पेसिफिक गोल. मेजरेबल, त्याची साधारणतः टेंटेटिव्हली किंमत किती असणार आहे? ओके, 60 लाख, 70 लाख, 80 लाख, 90 लाख, 1 कोटी, वॉट एव्हर द प्राइस मे बी. मेजरेबल आहे, मेजर करू शकता. ओके, त्याच्यानंतर अचिवेबल पाहिजे, म्हणजे मेजरेबल For असेल तर example, अचीव करू शकता. कोणी प्लीज रिलेट करून घेऊ नका, मला काय कोणाला हिनवायचं नाहीये, पण मी प्रॅक्टिकली सांगतो. मला सॅलरी आहे 10,000 रुपये आणि मी स्वप्न पाहतो 1.5 कोटीच्या घराचे. त्याच्यासाठी मला आधी माझी सॅलरी वाढवावी लागेल. अचिवेबल आहे, बट त्याच्यासाठी तसे प्रयत्न करावे लागतील, तसं काम मला करावं लागेल. माझी स्वतःचा इन्कम वाढवावे लागेल, तर मी ती गोष्ट अचीव्ह करू शकतो. बरोबर आहे? किंवा माझ्याकडे खूप पैसा आहे, पण मी म्हणलं मला अँटीला विकत घ्यायचं आहे, देतील का ते मला? कसं शक्य आहे? पॉसिबल तरी आहे. अचिवेबल गोल पाहिजे यार, अचिवेबल गोल. किंवा तुम्ही म्हणले मला US मध्ये बंगला घ्यायचा, अरे तिथं ते बंगला घेण्यासाठी समजलं ना समजलं ना, अचिवेबल पाहिजे. त्याच्यानंतर रेलेव्हंट, रिलेटेड पाहिजे, रेलेव्हंट, तुमच्या रेलेव्हंट पाहिजे. अँटीला घ्यायचं, रेलेव्हंट नव्हता. समजतंय? 3 BHK घर घ्यायचं, हो, 10,000 असले तरी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो, डेफिनेटली घेऊ शकता. त्याच्यासाठी धडपड घेणं काय कसं हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागेल. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं टाइम बाउंड. उगाच हवेत गोळबार, यार जिंदगी में मरने से पहिले माहिती ये डेफिनेटली करून घ्या. अरे भाऊ, बाकीच्या पण खूप गोष्टी आहेत रे, खूप तुझ्यावर जबाबदारी पण येणार आहेत रे, असं नाही चालत. मला 3 BHK घर घ्यायचं आहे पुढील 5 वर्षात, 6 वर्षात, 7 वर्षात. बरोबर, टाइम. ही तुमची व्हिजन एकदम क्रिस्टल क्लिअर पाहिजे. बरोबर आहे? सो स्मार्ट हा फॉर्म्युला सगळ्यात आधी लक्षात ठेवा. स्मार्टचा फॉर्म्युला तर तुम्ही पाहिलाय, पण मग आता तुम्हाला जे अचीव करायचे, जे तुमचं गोल आहे, तुम्हाला घर घ्यायचंय, तुम्हाला प्रमोशन घ्यायचं आहे, तुम्हाला जे काही अचीव करायचंय त्याला एक प्रॉपर स्ट्रक्चर तर लागेल. असं हवेत गोळीबार करून तर काही जमत नाही. हा ठीक आहे, मी स्मार्टली सगळं मॅनेज केलेलं आहे, अरे पण त्याला व्यवस्थित एक स्ट्रक्चर proper- करून एक्झिक्यूट करावे लागेल. नंबर 2,
क्रिएट अ स्ट्रक्चर रुटीन. त्याच्यासाठी रुटीन खूप इम्पॉर्टंट आहे. भस्कन एखादी गोष्ट आपण अचीव नाही करू शकत ना. तुम्हाला काही शिकायचंय, हा ठीक आहे, मी एक दिवस बसेल, मग मी पूर्ण शिकून घेईन, असं होत नाही. प्रत्येक गोष्टीला थोडा थोडा टाइम देऊन थोड्या असं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे थेंबे साचे. थेंबे तळे साचे, तशी गोष्ट असते. छोट्या गोष्टी असतात, त्या तुम्हाला रोज डेली रुटीन मध्ये आणाव्या लागतात. जर तुम्हाला घर घ्यायचंय, तर तुम्ही असं नाही म्हणणार ना, ठीक आहे, मी 4 वर्षांनी एकदाच माझा पगार वाढेल, मी तेव्हा घेईल. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला प्रॉपर रुटीन लावावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या स्किल्स अपडेट करणं आहे. तेवढं डेडिकेशननी तुम्हाला काम करणं आहे. त्याच्यानंतर तुमच्या पोझिशन्स, ज्या पोझिशनला आहात त्याचं तुमची काय म्हणतात ते बढती, प्रमोशन. प्रमोशन व्हायला पाहिजे ना. जर प्रमोशनच नाही झालं, तुमचा पगारच नाही वाढला, तर तुमचं घर घ्यायचं स्वप्न तुम्ही अचीव कसं करणार आहे? ह्या गोष्टीवर मला एक छोटीशी ह्या 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 पॉईंटवरती मला एक छोटीशी गोष्ट आठवली. माझा एक मित्र होता गावाकडचा, होता म्हणजे आहे अजून. माझा एक ओके. मित्र आहे गावाकडचा. तो त्याचं गॅरेज होतं, मोटरसायकलचं गॅरेज. त्याला घर बांधायचं होतं. ओके, घर बांधायचं म्हणजे असं मोठं घर करायचं. त्याची फॅमिली वाढली होती, भावाचं लग्न झालं, हे ते. त्यांनी अक्षरशः घर बांधण्यासाठी पैसे कसे साठवले असतील तुला माहिती? पतसंस्थेवरती रोज कलेक्शन करणारे लोक येतात. बरोबर, येतात. रोजचे 200-300 रुपये महाग आहेत का? तो रोज 200-300 कधी 500, कधी 1000, कधी 200, कधी 300, असं करत 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 त्याने करत सेव्हिंग केली. रोजचे पैसे साचवत एक दिवस त्याने स्वतःचं घर. एक त्यांनी स्ट्रक्चर लावलं ना. त्याला जे अचीव करायचंय त्याला माहित होतं. जे आधीच्या स्मार्टच्या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी बरोबर त्याला काय अचीव करायचंय, कोणतं गोल आहे, कोणतं स्पेसिफिक आहे, टाइम मॅनेजमेंट काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर फॉलो केल्या. आणि मग नंतर त्याच्या रुटीनला, त्याचा स्ट्रक्चर रुटीन डेलीच तो 200-300 रुपये सेव्ह करत होता ना. आणि महत्वाचं म्हणजे कर्ज न घेता घर बांधलं कॅशमध्ये. ही तर खूप मोठी गोष्ट आहे. तर हे मला तुला ह्या पॉइंटवरती बरोबर आहे. सांगायचं आहे. पॉइंट नंबर 3, स्टार्ट फ्रॉम स्मॉल. गोल सेट झाले, स्ट्रक्चर सेट झालं. आता तुम्हाला छोट्या छोट्या चॅलेंजेस घेणे, छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्हाला अचीव करत 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 पुढे जाणे. कारण आहे ना, एकदम जर तुम्ही डाएट करायचं, 2 दिवस उपाशी, तिसऱ्या दिवशी ॲडमिट, चौथ्या दिवशी भाऊनी चिकनच खाल्लं. उपयोगच होत चिकनच नाही त्या खाल्लं म्हणजे डाएटचा. दाबून खाल्लं. मग ते उपयोगच काय झाला डाएटचा? अरे डाएट करायचा, ठीक आहे, जिथं 4 भाकरी खातो तिथं 2 भाकरीवरती आहे किंवा 3 भाकरीवरती आहे. ओव्हर द पिरियड अर्धी अर्धी पोळी करत कमी करा, थोडा भात कमी खा. असं करत 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 गोष्टी अचीव करा. तुम्हाला एक दिवस तुम्ही बॉडी बिल्डर होताल. बरोबर आहे. आजकाल जसं मृणाल मागाशी म्हणली, पेशन्स नावाची गोष्ट संपलेली. सगळ्यांना सगळं भस्कन पाहिजे. छोटे छोटे गोल्स घ्या, त्याच्यासाठी स्वतःला रिवॉर्ड करा. शाब्बास तू हे पार केलं, आता पुढं चल. शाब्बास तू हे पार केलं, आता पुढं चल. असं करत 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 एक दिवस तुमचा फायनल गोल तुमच्या हातात असेल. बरोबर आहे. सो पॉइंट नंबर 4, रिमूव्ह टेम्पटेशन. जर आत्ताच आपण पाहिलं की प्रणवने सांगितलं होतं की मित्राचा कॉल आला, मग सिंगापूरचं तिकीट बुक झालं, जे पैसे त्यांनी सेव्ह केलेले होते घर घेण्यासाठी, तर त्याचं ते टेम्पटेशन होतं. त्या टेम्पटेशनमुळं त्याचं जे गोल अचीव करायचं होतं ते बाजूला राहिलं ना, कारण त्याची सेव्हिंग त्याने इकडे लावली. बरोबर आहे. मी सांगितलं मगाशी जसं की डाएटचा, आत्ताही प्रणव बोलला, डाएटचा विषय आला. साधा तुमच्या वडापावच्या टेम्पटेशननी तुमचं डाएट मोडलं. सो हे टेम्पटेशन येत राहणार आहे. तुमचं गोल अचीव्ह करण्यापासून तुम्हाला वंचित ठेवणार आहे. पण ते टेम्पटेशन तुम्ही रिमूव्ह करा. जर तुम्ही ते टेम्पटेशन रिमूव्ह केलं, तर तुम्ही तुमचं गोल जे आहे ते तुम्ही अचीव्ह करू शकता. पॉइंट नंबर 5, लर्न फ्रॉम युअर सेटबॅक्स. मित्रांनो, खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. हे तुमचं गोल अचीव करताना, ह्या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये अचीव करताना तुम्हाला खूप सेटबॅक्स येणार आहेत. हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. कारण खूप इम्पॉर्टंट आहे. का म्हणलं? कारण हा एकदम रिलेटेबल आहे. ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होणार नाहीत. प्लॅन फिसकटणार. इलॉन मस्क सगळ्यात मोठा एक्झाम्पल आपल्या समोर. असं रॉकेट बनवायचं की जे जाऊन परत येईल. म्हणजे आपलं असते ना, बस सोडून परत येते, परत जाते. आजपर्यंत नासालाही ते जमलं नव्हतं. नासा अक्षरशः त्याच्यावर हसत होते, इलॉन मस्कवरती.
2 वेळेस फेल झाला, 3 वेळेस फेल झाला, 4 वेळेस फेल झाला. अक्षरशः त्यांनी फंडिंग रेज केली. खूप लोकांनी पैसे जसं जमेल संपले तसे होते. फंड दिलेला. जसे जमेल तसे त्याला फंड दिले. पण पठ्ठ्याने खरं करून दाखवलं. कसं? त्याचे जे सेटबॅक्स होते, त्या सेटबॅक्समधून तो शिकला. शिकला. हे असं नाही वर्कआउट, असं करा, असं नाही वर्कआउट होत, तसं करा, तसं नाही वर्कआउट होत. सोडू नका. पण तुमच्या फेल्युअरमधून, तुमच्या सेटबॅक्समधून नक्की शिका. जर इलॉन मस्क फेल झाला असता आणि फेल होऊन त्यांनी ते प्रोजेक्टच कम्प्लीट केला नसता, त्या फेल्युअर मधून जर तो शिकलाच नसता, तर आज जे रॉकेट लॉन्च झालेलं आहे ते झालं असतं का? नुसतं फेल होऊन शिकायचं सोडा. त्यांनी व त्याच्या टीमने सतत स्वतःला अपग्रेड एज्युकेट करत राहिला, कंटिन्यू त्यातून तो शिकत राहिला, अपग्रेड केलं. हे झालं, हे नाही झालं म्हणून आपण नवीन प्रयोग करू, परत त्यातून काय शिकता येईल, परत आणखीन काय डेव्हलप करता येईल, हे कंटिन्युअसली तो स्वतःला आणि टीम शिकत होता. सो पॉइंट नंबर 6, कंटिन्युअसली एज्युकेट युअरसेल्फ. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. ह्या पॉईंटचं नाव कंटिन्युअसली एज्युकेट युअर सेल्फ आहे. पण मी याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगेल, याचा अर्थ असा होतो, सतत एज्युकेशन घेत राहा, शिकत राहा व स्वतःला इव्हॉल्व्ह करत राहा. एखादा प्रॉब्लेम आलाय, त्या प्रॉब्लेमवर रडत बसण्यापेक्षा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जा. असं काहीच आपण पाहिलं की सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय, त्याच्यानंतर जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन नसाल तर त्याचे दुष्परिणाम काय काय होऊ शकतात आपण हे पण पाहिलं. त्याच्यानंतर जर तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन व्हायचं आहे, स्वतःला शिस्त लावायची आहे, तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण पॉइंट्स पाहिलेत. आता तुम्ही सेल्फ डिसिप्लिन्ड झालात, स्वतःला विचारा प्रश्न की आता हे जर पॉइंट्स आपण अंमलात आणले तर आपण कुठे आहे आणि कुठे जाऊ शकतो. आता तुम्ही सेल्फ डिसिप्लिन झाल्यानंतर याचे तुम्हाला फायदे काय काय भेटणार आहे? फायदा नंबर 1, लाईफमध्ये काहीतरी गोल येईल, काहीतरी एम येईल, काहीतरी अचीव्ह करायची भूक लागेल. फायदा नंबर 2, प्रोडक्टिव्हिटी इतकी वाढेल गाईज तुमची, इतकी प्रोडक्टिव्ह होता, इतकं ऍक्टिव्ह होता तुम्ही, ऍक्टिव्ह होताल, सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकता. गोष्ट नंबर 3, तुमचा स्वतःवरचा कॉन्फिडन्स आणि स्वतःवरचा प्राऊड सेल्फ इस्टीम. हा खूप महत्वाचा आणि हा वाढला तर सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकता. आयुष्य जगायला एक वेगळी उमेद येते, वेगळा ऊर्जा मजा येते. येते, बेटर येईल. जर तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, तर तुमची हेल्थ का वीक राहील, तुमची हेल्थ पण चांगली होईल. 5वा पॉइंट, इमोशनली तुम्ही खूप जास्त स्टेबल झालेला असता, स्ट्रॉंग होता. तुमची पर्सनॅलिटी एकदम पीस, शांत, तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या लोकांना तुमच्या सहवासात राहावंसं वाटेल, तुमच्या सोबत टाइम स्पेंड करावा असा वाटेल. सो पॉइंट नंबर 6, फायनान्शियल स्टॅबिलिटी. तुम्ही सेल्फ डिसिप्लिन झाला, तुम्ही पैसे बिसे सगळं मॅनेज केलं, कसं आर्थिक सगळी परिस्थिती सुधारली. मी असं म्हणत नाही की तुमच्यावर वाईट वेळ नाही येणार, येणार, डेफिनेटली येणार, पण त्याला लढायची, त्याला शह द्यायची ताकद तुमच्यात खूप राहणार. मग ती मॉनिटरी बेसिसवरती असो किंवा कशा, पैसा तुमच्याकडे सेव्हिंग्सला अप्रोप्रिएट पडलेला असेल, तुमच्या गोल्स अचीव्ह करण्यासाठी अप्रोप्रिएट पडलेला असेल, तुमच्या लाईफ जगण्यासाठी अप्रोप्रिएट पैसा असेल, आणि नसेल तर तुमची त्याच्यासाठी ऑलरेडी धडपड चालू झालेली असेल. पॉईंट नंबर 7, तुमचा स्ट्रेस दूर झाला, तुम्ही एक एकदम असे खुश, असे गोगली मुक्स जॉलीवाले पर्सन झाले. कोण तुम्हाला बोर होईल? जसं मी पहिले म्हणतो, स्ट्रॉंग रिलेशनशिपच स्ट्रॉंग होईल, कोणते पण असो. मग ते तुमच्या लाईफमधल्या रिलेशनशिप्स इतक्या स्ट्रॉंग होतील, इतकं आयुष्य प्रफुल्लित होईल, त्याचं नाव. सो पॉइंट नंबर 8, स्ट्रेस रिडक्शन. तुमचं स्ट्रेस, जे काही एन्झायटी, जे बोर झालेलं असतं, त्रास होतो, डिप्रेशन, सगळ्या गोष्टी ही पूर्ण रिडक्ट होऊन जाईल जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन असाल. तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमच्या सगळ्या गोष्टी होतात, मग स्ट्रेस कशाला राहील, तो पण रिड्यूस होणार. आता तुमचा स्ट्रेस पण रिड्यूस झाला, स्ट्रेस रिड्यूस झाल्यानंतर तुम्ही हॅप्पी होणार, तुमचं एन्झायटी सगळं जाणार. पॉइंट नंबर 9, पर्सनल ग्रोथ. बट ऑब्वियस आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर केलेल्या आहेत तर तुमची पर्सनल ग्रोथ तर डेफिनेटली होणार. तुमचा विचार, आचार, उच्चार इतक्या हाय लेवलला गेलेले असते. बरोबर आहे की पर्सनॅलिटी वाईज तुम्ही खूप ग्रो केलेला असेल. पॉइंट नंबर 10, रेझिलियन्स. आयुष्यात काही येऊन द्या,
निपटून टाकू. जिथं उधळण तिथं उधळण, प्रणवचा शब्द आहे. अरे जिथं उधळण तिथं उधळण, गावठी शब्द आपलाच येतो. ही ताकद सेल्फ डिसिप्लिन असल्यानंतर तुमच्यात येते. एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या बरोबर चालत असतील तर अजून कायच पाहिजे. त्याच्यामुळे ती एकदा ताकद तुमच्यात आली, तुम्ही जग जिंकायला मोकळे होऊन जाता. तर हे 10 पॉइंट्स ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात येतात, तुमचं आयुष्य नेक्स्ट लेवलला जाऊन बदलून जातं. तर मित्रांनो, आमच्या दोघांमार्फत तुम्हाला विनंती करतो, व्हिडिओ व्यवस्थित परत एकदा ऐका, लिहून काढा, नोट्स काढा किंवा समजून घ्या आणि सेल्फ डिसिप्लिन तुमच्या आयुष्यात आणा. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण ही आम्ही पण कधी काळी सेल्फ डिसिप्लिन नव्हतो. कधी कधी त्या गोष्टी होतात सुद्धा, माणूस बेशिस्त होतो काही कारणामुळे, पण त्या जर तुम्ही रिड्यूस केल्या तर लाईफ खूप सुंदर होते. आज काही गोष्टी तुमच्या समोर नाही सांगू शकत, भविष्यात नक्कीच मी सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणेल, पण एवढ्या गोष्टींवरती आणि एवढ्या बॅटल्स आम्ही ॲट अ टाइम दोघं मिळून फाईट करतोय, फक्त सेल्फ डिसिप्लिनच्या जोरावर. आणि मित्रांनो, जिंकतोय बरं का, सगळ्याच बाजूने जिंकतोय. पेशन्स लागतो गाईस, पेशन्स. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या राहू द्या. तर आम्ही दोघं तुमची रजा घेतो. प्रेम आशीर्वाद असेच असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. जे पण वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. काही चुका होत असतील तर हक्काने तुमचा भाऊ बहीण समजून तुम्ही आम्हाला बोलू शकतात, सांगू शकता. आम्ही नक्की ते सुधारण्याचा प्रयत्न करू. तुमची कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, आम्ही ती डेफिनेटली डेव्हलप करू. आणि हा व्हिडिओ प्लीज तुमच्या एखाद्या आळशी मित्राला किंवा ज्याच्याकडं सेल्फ इंडिपेंडन्स नाही अशा मित्राजवळ नेऊन पोचवा. मी प्रणव, मी मृणाल. तुमची रजा घेतो. धन्यवाद.